मित्रांनो, धर्मवीरगडाने इतिहासातल्या अनेक गोष्टींचा तो साक्षीदार राहिलेला असणार आहे। त्याने अनेक गोष्टी घटना पाहिलेल्या असणार आहेत, पण यातील दोन घटना आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। त्यातील पहिली घटना म्हणजे या किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावासुद्धा पाहिलेला आहे आणि याच किल्ल्याने संभाजीराजांवरती झालेल्या मानुष अत्याचारसुद्धा पाहिलेले आहेत। नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे नवीन अशा ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत पेडगावचा भुईकोट किल्ला पाहण्यासाठी, अर्थात धर्मवीरगडाचे दर्शन घेण्यासाठी। धर्मवीरगड महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेला आणि छत्रपती श्री शंभूराजांच्या शौर्याने उजळलेला असा हा भुईकोट किल्ला। धर्मवीरगड हा पुण्यावरून जरी 100 किलोमीटर अंतरावर असला तरी दौंडपासून तो फक्त 19 किलोमीटर इतक्या अंतरावरच आहे। उत्तरेला असलेले गडाचे मुख्य प्रवेशद्वार, ज्याला भैरवनाथ वेस असे म्हटले जाते, शेजारीच हनुमानाची 1.5 पुरुष उंच देखणी मूर्ती आहे। सफेददान मारुतीचं जसंही आपण दर्शन घेतो त्याच्याच उजव्या बाजूला या ठिकाणी आपल्याला एक प्रवेशद्वार पाहायला मिळते, जे की भलं मोठं आहे। आणि त्या प्रवेशद्वाराची जी तटबंदी आहे, त्याचे जे बुरुज आहेत, एक डाव्या साईडला आहे आणि उजव्या साईडला आहे। बऱ्यापैकी तुटलेलं आहे हे सगळं बांधकाम। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला बुरुजामध्ये शरपशिल्प कोरलेलं दिसतंय, अतिशय सुंदर आहे। आणि त्याच्या बाजूलासुद्धा काहीतरी आहे स्टार, आणि अगदीच या बाजूलासुद्धा आणखी एक शरपशिल्प आपल्याला पाहायला मिळते। वेशीतून आत प्रवेश केला की ग्रामदैवत भैरवनाथांचे यादवकालीन मंदिर आहे। भैरवनाथांच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन जसंही थोडं पुढे येतो आपण, उजव्या हाताला लगेच इथून गजलक्ष्मी मंदिर हे आपल्याला बोर्ड दिसत आहे आणि त्या ठिकाणी एक शिल्प आहे। या ठिकाणी आत्ता आपल्याला एक भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अशी एक पाटी दिसलेली आहे आणि बॅरिगेड लावलेला आहे, हे पाहू शकता। या ठिकाणी आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि या ठिकाणावरून मंदिरातून आपण दर्शन घेऊन येतो। तर हे बॅरिगेड ज्या अर्थी आहे त्या अर्थी 2 व्हीलरला किंवा कुठल्याही गाडीला एंट्री नाही आहे आतमध्ये, आपल्याला पायी जावं लागणार आहे। चला, आपल्याला या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर पहिली पाटी दिसलेली आहे श्री रामेश्वर मंदिर। जसंही आपण या रामेश्वर मंदिरात येतोय त्याच्या पुढेच आपल्याला या ठिकाणी काही विरगळी ठेवलेल्या पाहायला मिळतात। या ठिकाणी 3 दगड आहेत आणि एक्झॅक्ट थोडं पुढे जाऊन उजव्या बाजूला मंदिराच्या आणखी एक आहे, दोन्ही दाखवतो। हे पहा, हे आहे मंदिर। या ठिकाणी एक विरगळ आहे। या किल्ल्यामध्ये सुबक नक्षीकाम केलेली 5 प्राचीन मंदिरे आहेत। रामेश्वर मंदिर त्यातीलच एक। मंदिरामध्ये शंकराची एक सुंदर पिंड आहे। मंदिरामध्ये दर्शन घेऊन आल्यामार्गे परत मुख्य रस्त्याला भिडायचे। अगदी लगेचच आपल्याला आणखी एक पाटी दिसते। मगाशी जे मंदिर पाहिलं आपण त्याच्यापेक्षा अतिशय भव्य आहे मल्लिकार्जुन मंदिर। सिम्प्लिसिटी ज्याला म्हणतात ना, ती झळकते यात। म्हणजे काही असं विशेष त्याच्यामध्ये त्याला झकपक यावा असं काही नाही आहे, पण तरीसुद्धा ते इतकं भारी वाटतंय ना। आणखी थोडं पुढं चालून आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक बोर्ड दिसलेला आहे, श्री लक्ष्मीनारायण मंदिर, श्री बालेश्वर मंदिर आणि पाताळेश्वर मंदिर। या बाजूला ॲरो दाखवलेला आहे, इकडे आहे मंदिर। आणि बोर्डच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या सरळ मार्गावरती या ठिकाणावरून एक
प्रवेशद्वार दिसलेलं आहे. हे पहा, हे आहे ते प्रवेशद्वार. हे ते प्रवेशद्वार आहे जे आपल्याला तो जो राजदरबार आहे त्याच्या आतमध्ये जाण्या अगोदरचं जे प्रवेशद्वार आहे तर ते प्रवेशद्वार आहे. ठीक आहे, अगोदर आपण काय करूया, तिकडे लक्ष्मीनारायण मंदिराचे दर्शन घेऊन येऊयात आणि मग आपण या बाजूला जाऊयात. या ठिकाणी आल्यानंतर सुद्धा एक फलक दिसते आपल्याला, ज्याच्यात ॲरो दाखवलेले आहेत लेफ्ट, राईट आणि स्ट्रेट. पाहूयात काय लिहिले तिथे. लेफ्टला आहे हत्ती मोठ 1 व 12 आणि 2ला जे आहे जे आपल्याला दिसलं ते आहे हत्ती मोठ 2 व हौदाकडे. लक्ष्मीनारायण पाताळेश्वरचा ॲरो जो आहे तो स्ट्रेट आहे बालेश्वर मंदिर. आणि एक एक करून आपण सगळे अवशेष पाहणार आहोत. हत्ती मोठ 1 आणि 12 कडे हा जो बोर्ड आहे, आपण पहिल्यांदा लेफ्टला चाललेलो आहोत. या ठिकाणी हे मोठेचे वगैरे जे अवशेष असायचे ना, तर तसा तो दगड दिसतो जो बाहेर आला ना तो, तर ही 12च असणार आहे. त्या ठिकाणी एक खड्डा पडलाय मोठा आणि हे भीमा नदीचं विस्तीर्ण खोरं, त्या तिथे आपण उभं होतो मगाशी. पण खाली आलो, या ठिकाणी एक बुर्जा टाईप स्ट्रक्चर असं वरतून वाटत होतं, तर आपण या ठिकाणी आलेलो आहेत पाहायला. तर या ठिकाणी या भिंतींवर ठिकठिकाणी जंग्यांची सोय केलेली आहे. हे पाहू शकतो आपण. हे पहा, हे जंगे जे आहेत या ठिकाणी एकदम व्यवस्थितरित्या पाहायला मिळतात आपल्याला. भीमा नदीचं विस्तीर्ण खोरं हे पहा, हे पहा, सगळे जंगे आहेत ह्या भिंतींवर, इकडून तिकडं सगळे जंगे आहेत. आणि हे बघा, हे अतिशय मोठं असं पात्र आहे, तिकडंपर्यंत दिसतंय पार, आणि हे त्या साईडला तिथपर्यंत. अतिशय सुंदर. या ठिकाणी आत्ता तर आपण उन्हाचा आहोत, पण निश्चितच या ठिकाणी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला वगैरे थोडंसं आग होतं. इतकं भारी वाटत असणार ना. बाकडे वगैरे केलेले आहेत. बाजूला मंदिर आहे, ते इथनं मंदिर पण दिसतंय क्लिअर. आणि त्या मंदिरावरचे जे कोरीव काम आहे ते इथनं इतकं अप्रतिम दिसतंय, जवळ गेल्यानंतर किती भारी दिसत असलं. बघा, हे मंदिर आहे आणि त्याच्यावरती ते सगळे देवी देवतांची जी चित्र कोरलेली आहेत, अतिशय सुस्पष्ट आणि इतकी मस्त दिसत आहेत. लेफ्टला आपण पाहिलं हत्ती मोठ 1 आणि 12. ठीक आहे, तर ते आपण पाहिलं. आता हत्ती मोठ 2 हौदाकडे इकडे जाऊयात, आणि ते झाल्यानंतर मग आपण मंदिराकडे जाऊयात आतमध्ये. हा हौद आहे. ठीक आहे, हे पहा, नक्षीकाम पहा. परिसरातील मंदिरांपैकी लक्ष्मीनारायण मंदिर अत्यंत देखणे सुंदर कलाकृतीयुक्त आहे. बदामीचे चालुक्य काळातील महत्त्व येथील लक्ष्मीनारायण मंदिर स्थापत्यातून अधोरेखित होते. या मंदिरामुळेच पेडगावचा इतिहास 8व्या व 9व्या शतकापर्यंत पाठीमागे जातो. आत्ताच आपण या मंदिरात होतो, तिथनं दर्शन घेऊन आपण या मार्गाने या मंदिरापर्यंत आलो. हे मंदिर जर पाहिलं आपण तर या ठिकाणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याबाहेरच हे असे काही पोल आहेत, ज्याच्यावरती सुंदर असं नक्षीकाम आहे आणि अतिशय सुंदर आहे. पण प्रत्येक पोल हा म्हणजे वरती काहीच नाही नो, कदाचित पहिलं काही असू शकतं या ठिकाणी. आणि हे आहे मुख्य मंदिर, ज्या ठिकाणी सुद्धा 2 पोल आहेत. आणि जसं की आपण बघतोय की मगापासून आपण जी सगळी मंदिरं पाहिली, त्या सगळ्या मंदिरांमध्ये एक कॉमन गोष्ट वाटली मला, की ते असे दगडावर दगड ठेवल्यासारखे वाटतं. क्लिअर. हे पहा, या ठिकाणी सुद्धा ह्या दगडावर हा दगड ठेवला, त्या दगडावर तो आहे. काही असं सपोर्ट, विशेष सपोर्ट असं काही दिसत नाही. या ठिकाणी कोनाडा आहे, या ठिकाणी आहे, आणि ही आहे शंकराची पिंड. अगोदर लक्ष्मीनारायण मंदिर, नंतर बालेश्वर मंदिर आणि त्यानंतर आपण जाणार आहोत पाताळेश्वर मंदिरात.
पाताळेश्वर मंदिराच्या बाजूलाच किल्ल्याचा आणखी एक दरवाजा आहे. आतमध्ये दोन्ही बाजूला 2 देवड्या आहेत. दरवाजातून पुढे जाताना तटबंदीचे काही दगड ढासळलेले दिसतात. त्या मंदिरांचं दर्शन घेऊन आपण आलो आता परत आपल्या मुख्य वाटेकडे. आणि या ठिकाणी आपल्याला प्रवेशद्वार दिसलेलं आहे. जसं की मी मगाशी बोललो होतो की हे प्रवेशद्वार ते आहे जे राजसदराकडे किंवा जो राजदरबार भरायचा बादशाचा त्या ठिकाणी जाण्याच्या अगोदरचं प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी काही माहिती दिलेली आहे. या ठिकाणी किल्ल्याबद्दल काही माहिती दिलेली आहे. हे ते प्रवेशद्वार आहे आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही माहिती पाहायला मिळते. या ठिकाणी सुद्धा काही माहिती दिलेली आहे. या ठिकाणी मुख्य बोर्ड आहे राज दरबाराकडे आणि 7 मजली इमारत व टेहळणी बुरुजाकडे. या ठिकाणी जो स्ट्रेट बोर्ड दिलेला आहे तिथून आपल्याला एंट्री करायची आहे. पण या बाजूला त्यांनी एक बोर्ड दिलेला आहे, लेफ्टला एक बोर्ड दिलेला आहे राज दरबाराकडे. कदाचित तो आतमध्ये जाऊनच असेल, पण आपण अगोदरच आत जायच्या अगोदर लेफ्टला जाऊन पाहूयात काय आहे. या ठिकाणी एक मोठी टाकी वगैरे असावी कदाचित ही पाण्यासाठीची. मला वाटलं नव्हतं की इकडे काही असेल म्हणून, पण दूरवरपर्यंत काही पाट्या दिसल्यात मला. सो एक उत्सुकता की काय आहे. आणि दुसरी गोष्ट की पायवाटसुद्धा आहे. पाईपलाईन जी आहे ही पाईपलाईन चाललेली आहे. इकडे फक्त बोट्स बोट्स बोट्स. हे पहा, हे सगळे बोट्सच आहेत नुसते. आपण पाहून घेऊया काय आहे त्या बोट्सला. काही लिहिलेलं नाही आहे. आळी केलेली आहेत, नाही लिहिलेलं अजून. काही दिसलं तर नाही आहे, पण हो येस, या ठिकाणी एका विशिष्ट प्रकारे दगड लावलेले दिसत आहेत मला. एक सर्कल केल्यासारखं वाटतंय दगडांचं. आणि ते एका विशिष्ट प्रकारे आपलं अशोक चक्र आहे ना, त्या अशोक चक्रामध्ये कसे सगळ्या हे आहेत भाग केलेले आहेत त्याचे, तर त्या टाईप इथे एक गोल केलेला आहे दगडांचा. हे पहा, हा पूर्ण गोल आहे एक मोठा, आणि हे छोटे 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 त्याचे भाग केलेले आहेत. आणि या ठिकाणी एक बोर्ड आहे पण अस्पष्ट आहे. नक्षत्र असं हे अर्धवट नाव दिसते बरं का, नक्षत्र. पुढचं काही कळत नाही. तर हे नक्षत्र म्हणून बोर्डवरती आपला अस्पष्ट दिसलेला आहे. पुढची जी काही अक्षरं आहेत ती वाचता येत नाही, दिसतच नाही. पण हे या वास्तूला नक्षत्र म्हणतात. खरंच खूप छान, म्हणजे असं ते गोल काहीतरी अशी पूजा वगैरे मांडल्यासारखं गोल दिसतं इथे. आय डोंट नो नक्षत्र म्हणजे काय, पण आहे या ठिकाणी. हे सगळं जे आहे विटांचं बांधकाम आहे. हे पहा, हे विटा आहेत, सगळ्या विटांचं बांधकाम आहे. पूर्ण मोडकळीच आली आहे. हे पहा, कमान आहे 1 2 आणि 3. ह्या अशा 3 कमानी आहेत. इकडं तर आपलं मुख्य राजदरबार वगैरे जो आहे तो आपण या इथून दिसतोय क्लिअर. तर ही जी वास्तू आहे ही प्रवेशद्वारातून आतमध्ये जाण्याच्या अगोदर आहे. ठीक आहे. आणि त्याच्या आणखीन डाव्या साईडला आपण ते नक्षत्र
ते पाहून आलो ते अवशेष जे काही आहेत. ठीक आहे, चला आता बाहेर जाऊ आणि दरवाजातून आतमध्ये जाऊया. प्रवेशद्वारामधून जसंही आपण आतमध्ये आलेलो आहे, रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावलेली आहेत एकदम छान. आणि हे पहा, या ठिकाणी एक सूचना फलक आहे, कृपया चप्पल बूट येथेच काढावेत. छत्रपती संभाजीराजांच्या कर्तबगारीमुळे हतबल झालेल्या औरंगजेबाने राजांना नामोहरम करण्यासाठी गुप्तहेराची नेमणूक केली. दिनांक 1 फेब्रुवारी 1689 रोजी बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत होते. औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याने संभाजी महाराज यांच्या 300 ते 400च्या तुकडीवर 3000 सैन्यानिशी हल्ला केला. संभाजी राजे व कवी कलश यांना कैदी बनवून या किल्ल्यावर आणले गेले. बादशहाच्या आदेशावरून त्यांची सार्वजनिकरित्या अवहेलना करण्यात आली. औरंगजेबाचे सर्व प्रस्ताव संभाजीराजांनी धुडकावून लावले. संभाजीराजांच्या उत्तरामध्ये एक पाणीदारपणा होता. संभाजीराजे आपल्या कोणत्याही मागण्यांना दाद देत नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. शेवटी 11 मार्च 1689 रोजी त्यांना अमानुषपणे मारण्यात आले. शौर्यस्तंभाचं दर्शन घेतल्यानंतर जसंही आपण बाहेर येतो, आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक मोठा चौथरा पाहायला मिळतोय. हे पहा, अतिशय मोठा हा चौथरा आहे. आणि हा चौथरा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या काळी दरबार भरायचा या ठिकाणी औरंगजेबाचा. तर त्याच्या पाठीमागे या बाजूला म्हणजे आपल्या हाताच्या डाव्या बाजूला हमामखाना आहे आणि राजवाड्याचे काही अवशेष उजव्या बाजूला आहेत. राणी महल असं म्हणतात त्याला. हा जो राणीचा महल होता आत्ता पाहिलं आपण, त्याच्या बाजूने सुद्धा एक रोड उजव्या साईडला चालला आहे आणि त्या साईडला पण काही अवशेष आहेत, पण ते नुसतंच दरवाजा टाईप दिसतंय काहीतरी, काय माहिती काय. पण तिथं त्या ठिकाणी नक्कीच इमारत होती पूर्वी असं वाटतंय. तर बाहेर एक 7 मजली इमारत म्हणून एक नाव लिहिलेलं आहे, माहिती दिलेली आहे. तर त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? हे पहा, या ठिकाणी ही इमारतीचाच ढाचा आहे. हा जे काही आहे विटांचं बांधकाम आहे. हे पहा, अतिशय जुनं आहे बांधकाम. या ठिकाणी सुद्धा हे सुद्धा कसले तरी अवशेष आहेत, म्हणजे एखाद्या बिल्डिंगचं छोटंसं फाउंडेशन असल्यासारखं राहिले ते. ह्या मोठ्या बिल्डिंगमध्येही छोटं असं काहीतरी असणार आहे. हे पहा, तसं सेम दगड इकडं पण आहे आणि हे पाहाल तर बरोबर एका लाईनमध्ये आहे. सो या ठिकाणी काहीतरी स्ट्रक्चर होतं, स्ट्रक्चरच्या आतमध्ये स्ट्रक्चर असं ते स्वरूप आहे. आपण थोडी जवळनं भिंत पाहूया. हे पहा,
त्या ठिकाणी एक पक्षी आता उडाला मस्त होता. आणि ती तिकडे जी मंदिरं दिसत आहेत त्या ठिकाणी आपण सुरुवातीला गेलो होतो. तिकडनं फिरून मग तिकडं आलो. तटबंदी जी आहे ही भरपूर लांबपर्यंत त्या साईडला पाहिली होती आपण, आणि तसंच आलो आणि डिरेक्टली ह्या शौर्यस्तंभाजवळ आपण आलो. दिनांक 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. या प्रसंगी प्रचंड खर्च झाला होता आणि तो भरून काढणे आवश्यक होते. महाराजांच्या चाणाक्ष हेर खात्याने एक चांगली बातमी आणली आणि मराठी सैन्याने सेनापती हंबीरराव मोहितेंच्या नेतृत्वाखाली पेडगावच्या या बहादूरगडावरील छावणीवर हल्ला चढवला. गनिमी काव्याचे अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे हा यशस्वी हल्ला, कारण या लुटीत मराठ्यांना सुमारे 1 कोटींचा खजिना व 200 जातिवंत अरबी घोडे मिळाले. तर अशा या गनिमी कावा असलेल्या लढाईचे संपूर्ण वर्णन मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, ते नक्की पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. शौर्यस्तंभाजवळ थोड्या वेळ बसलो आणि आता वाजलेत 5. वेळ झाली आहे परतीची. 3 तास प्रवास आहे इथून पुढचा घरापर्यंत. चला, व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आहे याची मला खात्री आहे. व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण गडकिल्ल्यांची भ्रमंती ही आपली अशीच सदैव सुरू राहते. तर पुन्हा भेटूयात एका नवीन किल्ल्यावर. बाय बाय.